नमस्कार, मी ज्ञानेश आणि आपण पाहत आहात डीसी मराठीचा विशेष भाग 5 पॉइंटमध्ये लोकसभा. या मतदारसंघातून आपण महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. लोकसभा मतदारसंघाची रचना, इथली समीकरणे, आजवरचा इतिहास, गेल्या निवडणुकीचे गणित, मतदारसंघात असणारा गटातटाचं आणि सध्याचं वातावरण, असा संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण यातून घेणार आहोत. आजचा आपला मतदारसंघ आहे चंद्रपूर लोकसभेचा. या मतदारसंघात चंद्रपूर लोकसभेचा इतिहास आपण बघितला तर मागच्या 2 दशकापासून इथे भाजपचंच वर्चस्व राहिलं आहे. मात्र 2019 साली ही जागा काँग्रेसने आपल्याकडे खेचून घेतली. शिवसेनेमधून ऐन वेळेला काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर यांना चंद्रपूर लोकसभेचं तिकीट देखील मिळालं आणि त्यांनी ही जागा जिंकून आणली. 2019ला महाराष्ट्रातून निवडून येणारे ते काँग्रेसचे एकमेव खासदार होते, पण त्यांच्या अकाली निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. सहानुभूतीच्या लाटेमध्ये निवडून येण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि विद्यमान ओरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना आगामी लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे तिकीट दिलं जाऊ शकतं. तर भाजपकडून राज्याचे कॅबिनेट आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट जाहीर झालं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस चंद्रपूरचा मतदारसंघ राखणार की भाजप हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर विदर्भातल्या या महत्वाच्या मतदारसंघाचा आढावा घेऊया आपण 5 पॉइंट मधून. यातील आपला पहिला पॉइंट आहे चंद्रपूर लोकसभेची भौगोलिक रचना आणि जातीय समीकरण. चंद्रपूर जिल्ह्याला 1964च्या पूर्वी चांदा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. कोळशाच्या खाणीमुळे याला काळ्या कोळशाची भूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात कोळशानंतर चुन्याची खाण देखील आहेत. या लोकसभेच्या पश्चिमेकडे असणारे वणी आणि आर्णी हे 2 विधानसभा मतदारसंघ वगळले तर बाकी लोकसभेचा भाग हा चंद्रपूर जिल्ह्यामध्येच येतो. चंद्रपूर लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा हे 4 विधानसभेचे मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यात येतात. तर वणी आणि आर्णी हे 2 विधानसभा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यात येतात. या लोकसभा मतदारसंघाच्या दक्षिण आणि पूर्व भागात राजुरा आणि बल्लारपूर हा भाग डोंगराळ रांग भागाचा आहे. उत्तरेकडील वरोरा हा मैदानी भाग आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूरची विधानसभा एक जर सोडली तर बाकी सारा भाग हा ग्रामीण आहे. याशिवाय बाबा आमटे यांचं आनंदवन आश्रम व याच लोकसभा मतदारसंघात येतं. तसेच प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुद्धा चंद्रपूर याच लोकसभा मतदारसंघात आहे. तर हे होतं इथलं भौतिक रचनेबाबत. आता येथील जातीय समीकरणे सुद्धा आपण समजून घेऊया. चंद्रपूर लोकसभेच्या दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील राजुरा आणि आर्णी या विधानसभा मतदारसंघांवर आदिवासी लोकांचा प्रभाव आहे. तर बाकीचे सर्व विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्या भागामध्ये कुणबी आणि तेली जातीचा प्रभाव प्रामुख्याने आढळून येतो. चंद्रपूर लोकसभेची एकूण सामाजिक आकडेवारी सांगायची झाल्यास या मतदारसंघात अनुसूचित जाती 13.9%, अनुसूचित जमाती 18.6%, तर मुस्लिम 5.8% आणि बौद्ध समाज 11.68% इतका आहे. आता आपल्या दुसऱ्या पॉइंटमध्ये बघूया मतदारसंघांचा आतापर्यंतचा इतिहास. 1976 साली झालेल्या लोकसभा पुनर्रचनेनंतर चंद्रपूर लोकसभा हा अस्तित्वात आला. 1977 साली या मतदारसंघासाठी पहिली लोकसभेची निवडणूक झाली. आणीबाणीनंतर झालेल्या या निवडणुकीत भारतीय लोकदलाचे राजे विश्वेश्वर राव यांनी काँग्रेसचे अब्दुल शफी यांचा पराभव केला. मात्र 1980 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांनी विजय मिळवला. तो 1984, 1989 आणि 1991 पर्यंत सलग 4 वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले. पुढच्या काळात चंद्रपूर जिल्हा हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा. 1991 साली सलग 4 वेळा खासदार झाल्यानंतर त्यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पदाची जबाबदारी देखील मिळाली. भारतात जेव्हा महत्वपूर्ण एलपीजी सुधारणा झाल्या तेव्हा शांताराम पोटदुखे हे अर्थ खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री होते. 1996 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या हंसराज अहिर यांनी शांताराम पोटदुखे यांचा पराभव केला. पण 98 साली झालेल्या मध्यवर्ती निवडणुकीत हंसराज अहिर यांचा नरेश कुमार पुगलिया यांनी पराभव केला. 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा तेच खासदार झाले. पण 2004 साली हंसराज अहिर यांनी आपला 98 सालचा बदला काढला. नरेश कुमार यांचा पराभव केला. त्यानंतर पुढच्या 2009 आणि 14 सलग 3 टर्म ते तिथून खासदार राहिले. 2016 मध्ये त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री पद देखील देण्यात आलं होतं. पण 2019 साली त्यांना अँटी इन्कम्बन्सी भोवली आणि त्यांचा काँग्रेसच्या बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी पराभव केला. आता आपण तिसऱ्या पॉइंटमध्ये बघूया गत टर्मची इलेक्शन आणि त्यात झालेलं राजकारण. 2014 साली भाजपच्या हंसराज अहिर, काँग्रेसचे संजय देवताळे व आम आदमीचे वामनराव चटप यांच्यात तिरंगी सामना झाला. हंसराज अहिर यांना यावेळी सलग 3ऱ्यांदा भाजपने उमेदवारी दिली होती. मोदींची असणारी हवा आणि या लोकसभा मतदारसंघात अहिर यांचा असणारा दांडगा जनसंपर्क
याच्या आधारे ते तब्बल 2,35,886 मतांनी निवडून आले होते. या निवडणुकीत हंसराज अहिर यांना 5,07,503 मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या संजय देवताळे यांना 2,71,780 मतं मिळाली होती. त्याबरोबर वामनराव चटप हे आम आदमीकडून उभे असताना त्यांना देखील 1,68,818 मतं मिळाली होती. 2019ला चंद्रपूरची लोकसभा निवडणूक खूपच गाजली. त्याचं कारण होतं काँग्रेसने शरद पवार यांच्या सांगण्यावरून सेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांना अचानकपणे उमेदवारी दिली. चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीला अगदी 15 दिवस राहिले होते. त्यावेळी ही उमेदवारी जाहीर करण्यात आली. असं असलं तरी या निवडणुकीत धानोरकर 44,763 मतांनी विजयी झाले होते. बाळू धानोरकर यांचा या लोकसभेत असणारा प्रभाव, त्यांचं कुणबी असणं, हंसराज अहिर यांच्याविषयी मागच्या 3 टर्ममध्ये असणारी अँटी इन्कम्बन्सी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाळू धानोरकर यांना दिलेली साथ, त्यामुळे धानोरकर खासदार झाले. 2019च्या लोकसभेला वंचित फॅक्टरने खरं तर काँग्रेसला अनेक ठिकाणी तोटा झाला. पण चंद्रपूर लोकसभेत वंचितचा फॅक्टर काँग्रेसच्या उमेदवाराचा फायदा करणारा झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांना 5,59,507 मतं मिळाली होती. तर भाजपच्या हंसराज अहिर यांना 5,14,744 मतं मिळाली होती. आणि वंचितच्या राजेंद्र महाडोळे यांना 1,12,079 मतं मिळाली होती. 2019 साली काँग्रेसच्या मतात 2,87,727 मतांची वाढ झाली होती. तर 2014च्या तुलनेत 2019 साली भाजपच्या मतात 7,242 मतांची वाढ झाली होती. आता इथे आपला येतो चौथा पॉइंट. या पॉइंटमध्ये आपण लोकसभा मतदारसंघातील सध्याचं गटातटाचं समीकरण, राजकारण व ताकद समजून घेणार आहोत. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस असे 2 प्रभावी पक्ष दिसतात. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि राज्यातील कॅबिनेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चांगली ताकद या मतदारसंघात आहे. असं असलं तरी प्रमुख पक्षात असणारे गट तट आणि एकमेकांसोबत न जुळणारे राजकारण सुद्धा तितकंच चंद्रपूरमध्ये प्रभावी आहे असं म्हणतात. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातला पहिला विधानसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे राजुरा विधानसभा. आदिवासी लोकांचं प्रमाण या मतदारसंघात जास्त आहे. या विधानसभेचे विद्यमान आमदार हे काँग्रेसचे सुभाष धोटे आहेत. काँग्रेसचे सुभाष धोटे, भाजपचे संजय धोटे आणि शेतकरी नेते वामनराव चटप हे राजुरा विधानसभेतले एकमेकांचे प्रतिस्पर्धी. 14च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोटे हे विजयी झाले होते. तर 9 साली काँग्रेसचे सुभाष धोटे आणि 2019 साली लोकसभेला राजुरामधून बाळू धानोरकर यांना मिळालेली मतं होती 1,09,132. तर भाजपच्या हंसराज अहिर यांना 73,880 मतं मिळाली होती. तर राजेंद्र महाडोळे यांना 24,480 मतं मिळाली होती. या मतदारसंघातून बाळू धानोरकर यांना 35,252 मतांचं लीड होतं. राजुरा विधानसभेनंतर येतो चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ, जो अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. अपक्ष उमेदवार किशोर जोरकेवार हे चंद्रपूर विधानसभेतून 2019 साली निवडून आले होते. तर 2009 आणि 2014 साली भाजपचे नानाजी निवडून आले होते. अपक्ष असणारे किशोर जोरगेवार यांचा सध्या महायुतीला पाठिंबा आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीला राखीव होण्यापूर्वी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या मतदारसंघातून 3दा निवडून आले होते. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांचा या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. तर अपक्ष असणारे किशोर जोरगेवार यांचा सुद्धा एक गट या मतदारसंघात ऍक्टिव्ह असतो. त्यामुळे इथे भाजप विरुद्ध जोरगेवार अशी स्पर्धा चालते. 2019 साली लोकसभेला चंद्रपूरमधून बाळू धानोरकर यांना 1,03,931 मतं होती. तर भाजपच्या हंसराज अहिर यांना 78,000 मतं मिळाली होती आणि वंचितच्या राजेंद्र महाडोळे यांना 21,048 मतं मिळाले होते. या मतदारसंघातून बाळू धानोरकर यांनी 25,744 मताचं लीड घेतलं होतं. यानंतर येतो तो बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ, म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला. 2009 पासून सलग 3 वेळा या मतदारसंघातून आमदार आहेत. या मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांचं एकहाती वर्चस्व आहे. काँग्रेस त्यांच्या विरोधात प्रत्येक वेळी उमेदवार उभा करतो, पण त्याचा काही असा फारसा फायदा होत नाही. आणि आता येणाऱ्या लोकसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनाच या मतदारसंघातून भाजपकडून तिकीट मिळालेलं आहे. भाजपच्या या गडामध्ये मागच्या वेळी काँग्रेसचे बाळू धानोरकर यांना लीड मिळालं. मागच्या वेळी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून बाळू धानोरकर यांना 95,541 मतं मिळाली होती. तर हंसराज अहिर यांना 65,480, तर राजेंद्र महाडोळे यांना 33,759 मतं मिळाली होती. यामध्ये बाळू धानोरकर यांनी 31,061 मतांचं लीड घेतलं होतं. आता बाळू धानोरकर परिवारांचा मजबूत गट म्हणून ओळखला जातो तो म्हणजे वरोरा विधानसभा मतदारसंघ.
2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बाळू धानोरकर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या ठिकाणाहून आमदार झाल्या होत्या. तर 2014 साली सुरेश धानोरकर हे शिवसेनेकडून इथनं निवडून आलेले. या मतदारसंघात सुरेश धानोरकर, संजय देवतळे यांचा प्रभाव होता. पण दोन्हीच्याही निधनाने आता प्रतिभा धानोरकर यांचाच प्रभाव आहे. मागच्या विधानसभेत या मतदारसंघातून बाळू धानोरकर यांना 88,627 मतं मिळाली होती. तर हंसराज अहिर यांना 76,116, तर वंचितच्या राजेंद्र महाडोळे यांना 11,788 मतं होती. बाळू धानोरकर यांनी इथनं 11,860 मतांनी लीड घेतलं होतं. आता येतो तो आर्णी विधानसभेचा मतदारसंघ, जो अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. मागच्या दोन्ही वेळेस भाजपने या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तर 2009 साली काँग्रेसचे शिवाजीराव मोघे या विधानसभेतनं विजयी झाले होते. मागच्या विधानसभेत या मतदारसंघातून बाळू धानोरकर यांना 68,952 मतं मिळाली होती. तर भाजपच्या हंसराज अहिर यांना 1,26,648 मतं, तर राजेंद्र महाडोळे यांना 9,655 मतं मिळाली होती. हंसराज अहिर यांनी 57,696 मताचं लीड घेतलं होतं. त्यानंतर चंद्रपूर लोकसभेतला 6वा मतदारसंघ आहे तो वणी विधानसभा. या विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत संजीव रेड्डी. मागच्या 2 विधानसभेपासून ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत. तर 9 साली काँग्रेसचे वामनराव कासाववार इथून निवडून आले होते. संजीव रेड्डी व वामनराव हे या मतदारसंघातले 2 प्रभावी गट आहेत. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला बाळू धानोरकर यांना 90,367, तर हंसराज यांना 92,366 व राजेंद्र महाडोळे यांना 10,817 इतकं मतं मिळाली होती. हंसराज अहिर यांनी या मतदारसंघातनं 2,000 मतांचं लीड घेतलं होतं. थोडक्यात काय तर 19च्या निवडणुकीत वणी आणि आर्णी हे 2 विधानसभेचे मतदारसंघ आपण वगळले, तर बाकी सगळे विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला इथे लीड होतं. आता येतो आपला शेवटचा पॉईंट तो म्हणजे इथली सध्याची राजकीय समीकरणे. या ठिकाणी सध्याची राजकीय समीकरणे अशी आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री असणारे भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना या चंद्रपूर लोकसभेतनं भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने अजूनपर्यंत या ठिकाणाहून तिकीट जाहीर केलेलं नाही. या ठिकाणी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट मिळण्याचा अंदाज आहे. यासोबत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सुद्धा तिकीट मिळू शकतं असा एक अंदाज आहे. त्यांच्यासमोर वडेट्टीवार यांच्या कन्या या सुद्धा लोकसभेसाठी प्रोजेक्ट केल्या जाऊ शकतात आणि तशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि हा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी DC मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.